महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकच्या कुंभमेळ्याला अजून वेळ आहे, पण त्याआधीच भ्रष्टाचाराचा शाही स्नान घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। थेट विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांची बनावट स्वाक्षरी करून तब्बल 70 कोटी रुपयांच्या कंत्राटाचा बनावट आदेश काढण्यात आला। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटींच्या निधीची तरतूद केली जात आहे। मात्र या अवाढव्य निधीवर आत्तापासूनच गिधाडांची नजर पडल्याचे समोर आले। कुंभमेळ्याच्या नावाने 70 कोटी रुपयांचे बनावट वर्क ऑर्डर तयार करून शासनाला गंडा घालण्याचा एक मोठा कट नाशिकमध्ये उघडकीस आला। हा धक्कादायक प्रकार 28 एप्रिलला उघड झाला। सिडको येथील निळकंठ शेवाळे यांनी काही आदेशांची शहानिशा करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय गाठले। त्यांच्याकडे सीसीटीव्ही सर्वेक्षण, AI आधारित सुरक्षा यंत्रणा आणि मॉनिटरिंग सिस्टम बसवण्याचे 2 आदेश होते। हे कंत्राट ठाण्याच्या इनोव्हेटिव्ह AI ऑटोमेशन सोल्युशन एजन्सीला दिल्याचे पत्रात म्हटले होते। धक्कादायक म्हणजे या पत्रावर खुद्द कुंभमेळा आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांची स्वाक्षरी होती। चोर सोडून संन्यासाला फाशी अशी अवस्था झाली असती, पण एका छोट्या चुकीने हा संपूर्ण बनाव उघड केला। डॉक्टर गेडाम यांनी जेव्हा स्वतःचे पत्र पाहिले तेव्हा त्यावरील त्यांच्या स्वाक्षरीचे स्पेलिंगच चुकीचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले। साहेबांची स्वाक्षरी आणि स्पेलिंगमधील ही चूकच 70 कोटींच्या घोटाळ्याचा भांडाफोड करणारी ठरली। या प्रकरणी नांदेडचा गजानन पाटील आणि ठाण्याची इनोव्हेटिव्ह AI ऑटोमेशन सोल्युशन कंपनी पोलिसांच्या रडारवर आहे। खरा प्रश्न हा आहे की आयुक्त कार्यालयातील पत्रांचा नमुना, सील आणि संचिकांची माहिती बाहेर कशी गेली? यामागे मंत्रालयापर्यंत धागेदोरे पोहोचलेले एखादे मोठे रॅकेट तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे। कुंभमेळ्याचा निधी म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांसाठी कुरण ठरू नये, यासाठी आता प्रशासनाला अधिक सतर्क राहावे लागणार आहे। 70 कोटींचे हे 2 बनावट आदेश तर केवळ हिमनगाचे टोक आहेत। पडद्यामागे अशा किती बनावट फाईल्स फिरत आहेत याचा तपास आता पोलीस करत आहेत। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।